गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये उपासना करूनच आज आपण हे निरूपण श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की श्रीकृष्णाचं प्रेम होतं ना, श्रीकृष्णा राधेचं प्रेम होतं। आपण प्रेमाचा विचार केला ना तर श्रीकृष्णाचं आणि राधेचं प्रेम त्यांचा शेवट झाला का? कधीतरी आपण विचार करायला हवा। ज्या प्रेमाचा शेवट होतो ना ते प्रेम असतं का? कधीतरी तुमच्या मनामध्ये हा विचार आला आहे का? आणि तुम्ही पाहू शकता की ज्या श्रीकृष्णानं प्रेम शेवटपर्यंत केलं ना, खरं प्रेम केलं, पण श्रीकृष्णाचं आणि राधेचं लग्न झालं का? म्हणजेच त्या प्रेमाचा शेवट झाला का? या कलियुगातील काही प्रेमवीरांनी बघा, या प्रेमाचा शेवट म्हणजे काय सांगितलं आहे? या प्रेमाचा शेवट म्हणजे लग्न होणं। पण लग्न होणं म्हणजे प्रेमाचा शेवट आहे का? अजिबात नाही। दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण होत असेल ना तर त्या प्रेमाला अर्थ असतो। आणि हेच श्रीकृष्ण आणि राधेचं हेच प्रेम होतं ना। ज्या भगवंतानं, ज्या श्रीकृष्ण स्वारीनं या जगाला प्रेम करायला शिकवलं, पण त्याचा प्रेमाचा शेवट होता ना, बघा त्या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये होऊ शकलं नाही। पण आता हे या कलियुगातील काही लोक आहेत ना, या प्रेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे। या प्रेमाला वासनाधीन केलं आहे। म्हणजेच काय? प्रेम म्हणजे वासना आहे का? बघा, श्रीकृष्ण स्वारींनी सांगितलेलं आहे या पूर्ण या आयुष्यामध्ये या 3 गोष्टी कोणाचीही वाट पाहत नाहीत। एक म्हणजे वेळ, दुसरा म्हणजे मृत्यू आणि तिसरा म्हणजे गिराईक। बघा, पहिली वेळ का असते बरं? जेव्हा वेळ असते ना, मनुष्याच्या जीवनामध्ये एखादी वेळ येते ना, तेव्हा मनुष्य आहे ना त्या योग्य वेळेचा योग्य उपयोग करायला हवा। पण हा मनुष्य करतो का? जेव्हा तो प्रेमामध्ये पडतो ना तेव्हा सुद्धा तो फायदा पाहत असतो। पण जिथे फायदा असतो ना तिथे प्रेम कधीच होऊ शकत नाही। समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे की आजच्या या सोशल मीडियाचा विचार केला ना, अनेक बघा स्त्री पुरुष मुलं मुली बघा 2 मिनिटाच्या प्रेमामध्ये, 2 मिनिटाच्या ओळखीमध्ये पर पुरुषावर विश्वास ठेवतात। आणि प्रेमामध्ये बघा ते खरं प्रेम असतं का? कारण ती फक्त असते, काय असते ती असते वासना, ती असते संवेदनशीलता। म्हणजेच काय? म्हणजे या वासनेच्या पोटी प्रेमाचं नाव खराब होतं की नाही? पण जे खरे प्रेम करणारे आहेत ना त्यांचं सुद्धा नावाचं खोटेपणा होतं। म्हणून श्रीकृष्णाने जे केलेलं प्रेम होतं ना, नक्की प्रेमाची व्याख्याच काय आहे ना, जोपर्यंत या मनुष्याला कळत नाही ना तोपर्यंत हे प्रेमसुद्धा होऊ शकत नाही। कारण जेव्हा प्रेम क्षणिक होतं ना तेव्हा ते वासनेवरच जातं। आणि ही वासना आहे ना ती मनुष्याला बर्बाद करत असते। बघा, आपण पाहूया, पहिलं पाहिलं ती वेळ, दुसरा पाहिला तो मृत्यू। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे या 3 गोष्टी आहेत ना त्या कधीच कोणाच्या वाट पाहत नाही। पहिली आपण पाहिली वेळ, आता दुसरा पाहूया मृत्यू। तुमच्या जीवनामध्ये कधी मृत्यू येईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही। म्हणून श्रीकृष्ण स्वारींनी सुद्धा बघा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कधी तुम्हाला काळ घेऊन जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही। आणि एवढी घाबरगुंडी होईल, चारी बाजूनी यमदूत असतील,
त्यांचा अकराळ विक्राळ चेहरा पाहून तुम्ही एवढे भयभीत व्हाल ना, तुम्हाला कुठं पळावं हे सुद्धा कळणार नाही. म्हणून आज सुद्धा वेळ गेलेली नाही. ही समर्थ वाणी आहे ना, हे समर्थ विचार आहेत. तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर सुख निर्माण करा. आणि हे प्रेम आहे ना, सगळ्यांमध्ये जर तुम्ही प्रेम निर्माण केलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रेम निर्माण होईल. बघा, तिसरी गोष्ट पाहूया, तो म्हणजे गिराईक. बघा, आपलं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये आलेला गिराईक आहे ना, 2-3 वेळा तो आपल्याला आवाज देईल की दुकानामध्ये कोणी आहे का. तिसऱ्या वेळेला तो आवाज कधीच देणार नाही. तो लगेच आपलं दुकान सोडून दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन सामान खरेदी करेल. म्हणून या 3 गोष्टी आहेत ना, त्या कधीही कोणाची वाट पाहत नाही. भगवद्गीतेमध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या अशा 3 गोष्टी आहेत ना, त्या आयुष्यामध्ये एकदाच मिळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे आई, दुसरी गोष्ट म्हणजे वडील आणि तिसरी गोष्ट म्हणजे तरुणपण. बघा, जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपला पहिला गुरु असतो ना, ती आपली आई असते. जेव्हा आपण थोडे मोठे व्हायला लागतो ना, तेव्हा वडिलांचा आधार निर्माण होतो. आणि जेव्हा वडिलांचा आधार निर्माण होतो ना, तेव्हा आपल्याला खूप मोठं झालं आहे असं वाटायला लागतं. कारण का? कारण वडील आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात. आणि जेव्हा वेळ असते ना, आपल्याला काही समजत नसतं, तेव्हा आपण किती जरी वाईट वागलो ना, तरी आई वडील आपलीच बाजू घेतात. बघा, कधीतरी तुम्ही विचार करा, आपल्या मुलाचं जरी भांडण झालं ना, तरी ते दुसऱ्या मुलाची चुकी नसताना सुद्धा त्यांना बोलणार. हेच असतात ना आई वडील. पण आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना, आजच्या या कलियुगातील मुलं आहेत ना, ती आई वडिलांना घराच्या बाहेर काढून देतात. बघा, वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. मग ज्या लहानपणी केलेले ज्या काही गोष्टी होत्या, त्या सर्व पाण्यात मिळून गेल्या का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. आणि जर समाज सुधारायचा असेल ना, तर एकमेव भक्ती मार्ग आहे. समर्थांचे विचार आहेत. या विचारांमध्ये प्रेरित होऊन जर गेला नाही ना, तर हा समाज आहे ना, कधी रसातळाला निघून जाईल ना, कळणार सुद्धा नाही. आणि तिसरा आहे तरुणपण. बघा, आयुष्यामध्ये तरुणपण आहे ना, ते एकदाच मिळणार आहे. आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्राण ताण आहे ना, शक्ती आहे, ऊर्जा आहे, तोपर्यंत आपण भजन करायला हवं, कीर्तन श्रवण करायला हवं. या कानांमध्ये चांगलं ऐकायला हवं. हे 2 हात आहेत ना, या दोन्ही हातांनी बघा विठ्ठल रुक्माई हे भजन गायला हवं. पण हा मनुष्य तसा करतो का? जेव्हा तरुणपण असताना त्याच्या अंगामध्ये उमेद असते, तेव्हा हा अहंकार एवढा क्रोधित होतो ना, त्यालाही चांगलं कामं करून देत नाही. पण माणसाची जेव्हा संगत आहे ना, संतांशी होते, तर त्याचं तरुणपण सुद्धा एवढं सुख आणि समाधानाचं जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणजे काय? म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ना, आयुष्यामध्ये या 3 गोष्टी कधी कोणी चोरू शकणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे बघा, हे जे निरूपण आहे ना, तुमच्या जीवनातलं भाग्य उजळणार आहे. बघा, या 3 गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहूया. बघा, एक म्हणजे बुद्धी, दुसरे म्हणजे चरित्र आणि तिसरं म्हणजे कौशल्य. बघा, आता आपण पाहूया बुद्धी तुमची कोणी चोरी करू शकतं का? जरी कोणी किती प्रयत्न केला की तुमची चला बुद्धी चोरी करूया, तर ती चोरी होईल का? कधीच होणार नाही. म्हणून आपण किती बुद्धिमान आहोत, आपल्यामध्ये किती कलागुण आहेत ना, हे आपली बुद्धीच ठरवत असते ना. म्हणून बुद्धी कधीही चोरी होऊ शकत नाही. दुसरं आहे चरित्र. आपण कसे आहोत, आपण कसे वागतो, आपण दुसऱ्याला कसा रिस्पेक्ट करतो, हे जे चरित्र आहे ना, आपण आपली मैत्री किती लोकांसोबत आहे, हे चरित्र कधी तुम्ही विकू शकता का? कधीच विकता येत नाही. आणि कधी कोणी चोरीसुद्धा करू शकत नाही. तिसरं आहे कौशल्य.
तुम्ही काम करू शकता, तुम्ही काय काय करू शकता हे कौशल्य ठरवत असताना म्हणजे या 3 गोष्टी आहेत ना, त्या कधीही कोणी चोरी करू शकत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जर बरोबर असाल ना, तुमचा जर तुमच्या चरित्रावर विश्वास असेल, तुम्ही जे कार्य करता ना ते तुम्ही खरेपण असाल ना, तर समाजाला घाबरायची गरज नाही. कारण हा समाज आहे ना, बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, पुरुषांचा खिसा आणि स्त्रीला मूळ नसेल ना, तर हे समाज आहे तो कधीच जगू देत नाही. पण जरी पैसा नसेल, जरी मूळबाळ नसेल तरी घाबरून जाऊ नका. कारण आपला देवावर विश्वास ठेवा. देव आहे ना, भगवंत आहे, तुमच्या मनासारखं नक्कीच करणार आहे. फक्त आपला विश्वास डळमळून देऊ नका. जेव्हा श्रद्धा आणि विश्वास डळमळून जातो ना, तेव्हा येणारे जाणारे सुद्धा फायदा घेत असतात. म्हणून आपल्या ज्या कमजोऱ्या आहेत आपण जर समाजापुढे ठेवल्या ना, तर त्या समाज असतो ना, त्या कमजोऱ्यांचा फायदा घेत असतो. म्हणून आपण आनंदित राहावं, आपण समाधानी राहावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पुढे होणार आहे ना ते तुमच्यासाठी भलंच होणार आहे, तुमच्यासाठी चांगलंच होणार आहे. म्हणून माणूस मोठा विचित्र असतो. तो मरण पावलेल्या लोकांसाठी रडतो आणि जिवंत माणसांना रडायला लावतो. हे जगाची रीतच आहे ना. जेव्हा माणसाच्या शरीरामध्ये प्राण असतो ना, माणूस पाणी पाणी म्हणून मला भूक लागली म्हणून बोलत असतो, पण त्याला कोणी अन्न देतं का? कधीच देत नाही. पण जेव्हा तो माणूस मरण पावतो ना, तो मेल्यानंतर बघा त्याचा जीव प्राण गेला म्हणून रडायला किती लोक येतात बरं. कधीतरी या गोष्टीचा विचार केला ना, तर सत्य तुमच्या समोर येऊन जाईल. म्हणून आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधीही विसरू नका. त्या कोणत्या बरं? एक खोट्या माणसावर प्रेम करणं आणि खऱ्या लोकांसोबत टाईमपास करणं. पण हा मनुष्य आहे ना, हा कलियुगातील मनुष्य आहे. त्याला खोटं प्रेम आणि खरं प्रेम याची परीक्षाच करता येत नाही. तो खोट्यांवर विश्वास ठेवतो आणि खऱ्यांवर खोटं म्हणून त्याच्यावर आरोप करतो. पण खरे लोक असतात ना, त्यांच्यामध्ये तो टाईमपास करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारी राधेचं प्रेम होतं ना, ज्यांनी जगाला प्रेम शिकवलं, प्रेम करावं कसं हे श्रीकृष्ण स्वारी आणि राधेनं शिकवलं ना. जरी त्यांचं लग्न झालं नसलं ना, तरीसुद्धा समोरच्याच्या सुखामध्ये सुख करणं, समोरच्याच्या दुःखामध्ये दुःख न आणू देणं, हेच आहे ना प्रेम. नाहीतर आजच्या या काळामध्ये प्रेम नक्की हरवलं कुठे, हा कधीतरी विचार करणारा भाग आहे. म्हणून या आयुष्यामध्ये खोट्या माणसांवर प्रेम आहे ना, ते कधीच तुमचा शेवटपर्यंत जात नाही. आणि खरा जो व्यक्ती तुम्हाला भेटणारा आहे ना, त्याच्याबरोबर कधीच टाईमपास करू नका. कारण का? कारण त्याच्यावर टाईमपास कराल ना, तर जीवनामध्ये तुम्हाला समाधानसुद्धा मिळणार नाही आणि यशसुद्धा मिळणार नाही. श्रीकृष्ण स्वारींनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, भावाभावांना वेगळं कोण करत असतं बरं? भावांना वेगळ्या करणाऱ्या 2 गोष्टी असतात. त्या 2 गोष्टी कोणत्या बरं? पहिली म्हणजे बायको आणि दुसरी म्हणजे जमीन जागा. बघा, जेव्हा आपलं लग्न झालेलं नसतं तेव्हा भावाभावांचं प्रेम एवढं सुंदर असतं ना, कधी थोडं खर्चटलं ना तरीसुद्धा भाऊ एकामेकाची ओढ घेत असतो. पण जेव्हा भावाच्या पूर्ण बघा आयुष्यामध्ये ती बायको येऊन जाते, एक मुलगी येते आणि मग त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला सुरुवात होते. पण हे का होतं बरं? याचासुद्धा प्रत्येक गोष्टीनं, प्रत्येक अनुषंगानं प्रत्येकाने विचार करायला हवा. पण हे योग्य घडेल कधी? जेव्हा आपण सर्व कुटुंब भक्तिमार्गामध्ये असू, एक धाग्यामध्ये बांधले जाऊ ना, तेव्हा या गोष्टी घडतील का? कधीच घडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमीन जागा, पैसा. या क्षणिक क्षणापायी ही एवढी चांगली असलेली नाती आपण तोडून टाकतो आणि मग आपण म्हणतो माझ्या जीवनामध्ये माझं कोणीच नाही. पण तू क्षणिक सुखामध्ये अडकलेला आहेस ना, हे तू जेव्हा मान्य करशील ना,
तेव्हा तू याकडे लक्ष देणार नाही. पण या कलियुगाचा जर विचार केला ना, तर प्रत्येक जण या क्षणिक सुखासाठी आवावलेला दिसून येतो, तरसलेला दिसून येतो. भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा या क्षणिक सुखामध्ये गेलेला असतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, या 3 गोष्टी आहेत ना, वेळ गेल्यावर परत कधीच येत नाहीत. म्हणजेच कोणत्या त्या बरं? बोललेले शब्द, निघून गेलेला वेळ आणि तुटलेला भरवसा. बघा, कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये एवढं कधी कधी संकट येतं, एवढं मोठं संकट येऊन जातं ना, तेव्हा या वैखरीमधून, या तोंडामधून तो जे काही शब्द बोलतो ना, एवढे वाईट आणि अपशब्द असतात ना, नंतर सर्व दुःख शांत झाल्यावर, सगळा राग गेल्यावर त्याला पश्चाताप होतो. पण तो पश्चाताप होऊन काही उपयोग आहे का? एकदा गेलेले शब्द आहेत ना, ते तलवारीसारखे असतात, ते बाणासारखे असतात. एकदा बाण सुटला ना, कुठे जाईल तो सांगता येत नाही. म्हणून या वैखरीतून निघालेले शब्द आहेत ना, ते प्रत्येकानं जपून वापरायला हवे. आणि निघून गेलेला वेळ, बघा दुसरी गोष्ट, निघून गेलेला वेळ आहे ना, तो कधीच येत नाही. म्हणून ज्या क्षणी आपण भगवंताचं नामस्मरण करू ना, त्या क्षणी पुण्य निर्माण होत असतं. म्हणून वेळ आहे ना, हे शरीर आपलं व्यवस्थित आहे ना, तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. तोपर्यंत या देहामध्ये, या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरण घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. बघा तिसरी गोष्ट, तुटलेला भरोसा. कधी कधी हा कलियुगाचा मनुष्य आहे ना, बघा एखाद्या मुलीवर प्रेम करतो किंवा एखादी मुलगी मुलावर प्रेम करते, पण कधी कधी टाईमपाससुद्धा होत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा प्रेमामध्ये टाईमपास होतो ना, तेव्हा त्याचं भुगतान आहे, त्याचा भोग आहे ना, तो प्रत्येकाला भोगावा लागतो. त्याचं फळ एवढं विचित्र असतं ना, ही नियती त्याचं फळ एवढं भयानक देते की ते फळ आहे ना, आपल्याला भरपूर जन्म फेडावं लागतं. एवढं भयानक फळ असतं. म्हणून प्रेमामध्ये कधी टाईमपास करू नका. हा तुटलेला भरवसा असतो ना, तो एवढे वाईट आशीर्वाद देतो ना, तुम्हाला कल्पनासुद्धा येणार नाही. म्हणून श्रीकृष्ण स्वारींनी सुद्धा सांगितलेलं आहे, माणसाचं प्रेम असावं कसं? जरी जवळ नसेल ना, तरी ती साध असावी, तरी ती हाक असावी, त्या सुखामध्ये सुख असावं. समोरचा व्यवस्थित आहे की नाही याची काळजी असावी. पण आपलं तसं आहे का? आपण जिथे प्रेम निर्माण होतं ना, तिथे आपल्या जीवनामध्ये वासनासुद्धा निर्माण होते. पण ज्याच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होऊन वासना निर्माण होत नसेल, तर ते खरं प्रेम समजावं. मग आता तुम्ही विचार करा की आपलं प्रेम खरं आहे की खोटं आहे. तुम्हाला लगेच त्याचं उत्तर मिळून जाईल. आता इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आता एक प्रश्न निर्माण होत असतो की नक्की मनुष्याने भरोसा करावा कोणावर? कारण हा कलियुग आहे ना, हा भरोशाचा कलियुग नाही. कोण कधी फसवून जाईल, कोण कोणाच्या प्रेमामध्ये अडकून जाईल ना, ते कळणारसुद्धा नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, भरोसा अशा त्यांच्यावर करा जे तुमच्या 3 गोष्टी समजून घेतील. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत बरं? बघा, पहिली गोष्ट, तुमच्या हसण्यामागचे दुःख. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही जरी हसत असला ना, तरी या हृदयामध्ये तुमच्या किती दुःख आहे हे समोरच्याला ओळखायला हवं. जर तो व्यक्ती तुमच्या हसण्यामागील दुःख ओळखत असेल ना, तर समजून जा, तो तुमच्या प्रेमामध्ये आहे आणि तुमच्या भरोशाचा पात्र तो आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या रागाच्या मागील प्रेम. बघा, कधी कधी या प्रेमामध्ये काय होतं, जेव्हा आई बापाचं, आई मुलाचं जेव्हा नातं असतं ना, एखाद्या प्रेमाचं नातं असतं, प्रेम प्रियसीचं नातं असतं, तेव्हा त्याच्यामध्ये रागसुद्धा असतो. आणि हा राग आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. जिथे सर्वात जास्त प्रेम असतं ना, तिथे रागसुद्धा भरपूर असतो. आणि तो राग काय येतो बरं?
कारण त्याच्यामध्ये काळजी असते, त्याच्यामध्ये माया असते, त्याच्यामध्ये सर्व काही प्रेमामध्ये भरलेलं असतं. त्याला समोरच्याला वाटत असतं की मला सोडून हा कुठे जाऊ नये, आणि म्हणून हा राग असतो. म्हणून तुमचा राग जरी तुमच्या चेहऱ्यावर असेल ना, पण त्या रागाच्या आतमध्ये नक्की प्रेम किती आहे हे समजवणारा जोडीदार हवा. तिसरी गोष्ट, तुमच्या शांत राहण्यामागील कारण बघा. तुम्ही जेव्हा शांत राहता, तुम्ही काही बोलत नाही ना, तेव्हा तुम्ही शांत का आहेत हे ज्या व्यक्तीला कळालं ना, तर समजून जावं तुमचं नातं योग्य ठिकाणी आहे, योग्य वेळेला झालेलं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की या कलियुगाचा जर विचार केला, हे 3 लोक आहेत ना, ते नेहमी चिंतेमध्ये राहतात. चांगले वागून सुद्धा चिंतेमध्ये राहतात. पण हे कोण 3 लोक आहेत बरं? पहिला एक मदत करणारा, दुसरा प्रामाणिक असणारा, आणि तिसरा मनाने खरा असणारा. हा चिंतेमध्ये का असतो बरं? कारण बाकी जे असतात ना, ते चहाडे करणारे लोक असतात. ते कुठेही फीट बसून जातात. पण हे चिंतेमध्ये का असतात बरं? कारण यांना दुसऱ्याची काळजी असते, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण व्हावं. म्हणून तर भगवंत असतो ना, कुणालाही लवकर नेतो का? बघा, जे वाईट कृत्य करत असतात ना, त्यांना तो पृथ्वीवर जास्त वेळ थांबवत असतो. पण जी चांगली लोक असतात ना, त्यांना तो लवकर देवाघरी नेत असतो. कारण का? कारण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो सर्वांना आवडतो ना, तो देवाला सुद्धा आवडत असतो. भगवद्गीतेमध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आयुष्यात या 5 गोष्टी आहेत ना, त्या कधीच तोडू नका. पहिली गोष्ट म्हणजे विश्वास, दुसरी गोष्ट म्हणजे वचन, तिसरी गोष्ट म्हणजे मन, चौथी गोष्ट म्हणजे नातं, आणि 5वी गोष्ट म्हणजे मैत्री. कारण या गोष्टी आहेत ना, जेव्हा तुटतात ना, तेव्हा त्यांचा आवाज कधीच होत नाही. पण आवाज होत नसला ना, तरी पण दुःख एवढं होऊन जातं ना, ते मनाला आवरता येत नाही. म्हणून प्रेम आहे ना, कधीही आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करू नका. ते नेहमी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ देण्यासाठी करा, आणि भावनांना समजून घेण्यासाठी करा. कारण हे प्रेम आहे ना, खूप कमी लोक असतात, अशा लोकांना मिळत असतं. कधीकधी तुम्ही विचार करू शकता, या प्रेमासाठी भुकेलेले आहेत ना, असे अनेक या कलियुगामध्ये लोक पाहिलेले आहेत. पण काही माणसं असतात ना, त्यांना एवढं प्रेम मिळून जातं ना, तरीसुद्धा त्यांना चिंता नसते, तरी त्यांना कदर नसते. म्हणून प्रेमाची कदर करायला शिका. आपलं कुटुंब असेल ना, आपली पत्नी असेल, आपल्या पत्नीवर प्रेम करायला शिका. आपल्या आईवडिलांवर प्रेम करायला शिका. नाहीतर या जगामध्ये तुमच्या आईवडिलांशिवाय, तुमच्या पत्नीशिवाय या जगामध्ये तुमचं कोणीच नाही. म्हणून उशीर करू नका. वेळ निघून जात आहे. आईवडील म्हातारे होत आहेत. तुमचं आयुष्य कमी होत आहे. कधीही कोणाबरोबर काहीही होऊ शकतं. म्हणजेच काय? म्हणजे तुमच्या आईवडील आहेत ना, तुमच्या सफलतेची वाट पाहत आहेत. त्यामुळे जे काही करायचं आहे ना, ते लवकर करा. जो मुलगा असतो ना, आईवडील जिवंत असताना आपलं स्वतःचं कर्तृत्व नेहमी समाधानकारक उच्च स्थिरावर नेतो ना, त्याला आईवडील शुभ आशीर्वाद देत असतात, आणि तो श्रेष्ठ मुलगा होतो. पण कधीकधी आपण पाहत असतो की आपण जेव्हा उंच शिखरावर पोचतो ना, तेव्हा आपल्या आईवडील हयात नसतात. मग त्या उंच शिखराचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. ज्या पैशानं आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करता येत नसेल ना, तर त्या पैशाचा काही फायदा नाही. म्हणून आयुष्यातील 5 कडू सत्य आहेत ना, ती नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही प्रामाणिक राहायला सुरुवात करा. स्वार्थी आणि मतलबी लोक आहेत ना, ते आपोआप दूर होऊन जातील. म्हणजे काय? पण आपण प्रामाणिक आहोत का? आपल्याला जिथे पैसा दिसतो ना, तिथे आपण प्रामाणिकपणा आपला निसटून जातो. आपण लगेच खोट्यामध्ये शिरतो. पण ते योग्य आहे का? मग तुम्ही भक्ती केलेली नाही चांगली. म्हणून
जगाला तुमचा खरेपणा सांगण्यासाठी वेळ वाया घालवू नका. स्वतः खंबीर आणि पॉझिटिव्ह राहा. कारण का, जेवढं स्वतःला वेळ देता येईल ना तेवढं आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाणार आहात. म्हणून कोण काय करत आहे ना, कशासाठी करत आहे, का करत आहे, या अशा प्रश्नांपासून आहे ना जेवढे दूर राहिले जाल ना तेवढं तुमच्या यशाच्या जवळ तुम्ही जाल. पण आपण आहेत ना नुसता समाजाचा विचार करत असतो. मी हे केलं तर समाज काय बोलेल. पण तुम्ही जर खरे असाल ना, प्रामाणिक असाल ना, तर तुमचा मार्गसुद्धा योग्य असेल ना तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका. जर दुसऱ्यांकडे तुम्ही लक्ष देत राहाल ना तर जीवनामध्ये कधीच यशस्वी होणार नाही. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त हुशार असणं प्रमाणापेक्षा जास्त काळजीचं कारण बनू शकतं. त्यामुळं नेहमी तुमच्या कामाशी काम ठेवा. नियती किती चांगली असली ना तरी हे जग तुम्हाला तुमच्या दिखाव्यावरून ओळखतं. आणि दिखावा आहे ना तो कितीही चांगला असू द्या तरी देव आहे ना तुम्हाला तुमच्या नियतीवरून ओळखत असतो. म्हणून आपली नियती व्यवस्थित ठेवा. आपले कर्म श्रेष्ठ ठेवा. आपल्या कामामधून आपली कर्माची सुरुवात आहे ना ती एकदम सफळ आणि सुखदायी बनवा. बघा, सेवा सगळ्यांची करा पण अपेक्षा कोणाकडून ठेवू नका. कारण का, कारण सेवेची योग्य किंमत आहे ना फक्त देवच देऊ शकतो का माणूस देऊ शकतो. बरं बघा, आपण जेव्हा एखाद्याला दान करतो, दान धर्म करतो, तेव्हा दान धर्माचं जे पुण्य असतं ना, परमेश्वर आपण जेव्हा 1,00,000 रुपयाचं दान केलं ना तर नक्कीच परमेश्वर आपल्याला त्याच्यापेक्षा डबल देत असतो. पण हे आपल्या नकळत होत असतं. पण मनुष्याला हे कळायला हवं ना. नाहीतर काहींच्या घरामध्ये एवढा पैसा, एवढा धन संपत्ती आहे ना, ठेवायला जागा नाही, तरीसुद्धा थोडंसुद्धा कोणाला देत नाही. म्हणजेच त्या पैशाचा काही उपयोग आहे का. समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे, हे मना, तुझं आयुष्य आहे ना ते कधीच सोपं नसणार आहे. पण हे सोपं बनवणं आहे ना ते तुझ्याचकडे आहे. म्हणजेच काय, म्हणजे तुझं मन जसं कृती करेल ना तसं हे आयुष्य पुढे घडत जातं. म्हणजे काय, म्हणजे कधी प्रार्थना करून, तर कधी वाट पाहून, तर कधी माफी मागून, तर कधी दुर्लक्ष करून. म्हणजे जिथे वादविवाद होत असेल ना तर तिथे माफी मागून पुढे जावं. जिथे क्रूरपणा येत असेल तिथे क्षमा करून पुढे जावं. पण मनुष्य तसा करतो का. मनुष्य यशस्वी न होण्याची कारणं काय आहेत. त्याला बदल करण्याची भीती वाटते आणि संघर्ष करायला तो घाबरतो. माणसाचा सगळ्यात मोठा घाबरटपणा असतो ना तो आयुष्यात सगळ्यात मोठा गुरु वेळच असतो ना. कारण जो वेळ शिकवते ना ते दुसरं कोणीही शिकवू शकत नाही. म्हणून घाबरटपणा जर घालवायचा असेल ना तर मनुष्याने ध्यान करायला हवं, 2 वेळची उपासना करायला हवी. पण मनुष्य नेहमी स्वतःच्या धुंदीमध्ये असतो. तो क्षणिक सुखासाठी स्वतःच्या जीवाची पर्वासुद्धा करत नाही. पण जेव्हा त्याला उपासना करायला सांगितली ना तेव्हा त्याला कंटाळा येतो. तो पहाटे उठतसुद्धा नाही, वेगवेगळी कारणं सांगतो. पण हे कितपत योग्य आहे बरं. आणि मग आपण परत भगवंतालाच दोष देतो की मला प्रचिती येत नाही, माझ्या जीवनामध्ये सुख निर्माण होत नाही. पण जे भगवंताला आवडतं ना ते या मानवाने करायला हवं की नाही बरं. म्हणून बघा, या जगामध्ये प्रत्येक गोष्टीचं चांगलं किंवा वाईट आहेत ना ते 2 परिणाम असतात. ज्यांची चांगली दृष्टी असते ना त्यांना सगळं चांगलंच दिसत असतं. आणि ज्यांना वाईट पाहण्याची सवय असते ना त्यांना सगळं वाईटच दिसत असतं. म्हणून चांगली पाहण्याची इच्छा ठेवावी. हे मन आहे ना, तुम्ही जसं वागाल ना तसं ते घडायला तयार असतं. पण हे मन आहे ना ते स्थिर राहतं का. म्हणून हे मन स्थिर राहण्यासाठी आपल्याला काय करायला हवं बरं. आपल्याला 2 वेळची उपासना करायला हवी. आपल्याला दर हप्त्यातून श्रवण करायला हवं. पण आपण ते करतो का. जर तुमचं मन स्थिर नसेल ना तर ही 2 वेळची उपासना आणि त्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरची उपासना आहे ना
ते तुमच्या जीवनाचं सार आहे आणि ती केलीच पाहिजे तरच्या भक्तिमार्गाचा फायदा आहे. बघा, पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा हे घर रस्त्यावर असतं ना तेव्हा त्याची किंमत असते. जेव्हा शेत रोडवर असतं तेव्हा त्याची किंमत असते. पण जेव्हा माणूस रस्त्यावर असतो ना तेव्हा त्याची किंमत कोणी करत नाही आणि कोणतीही ओळख त्याला येत नाही. म्हणजेच काय, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो बरं? त्याला आपण भिकारी म्हणतो. बघा, जेव्हा निर्जीव गोष्टी जेव्हा रस्त्यावर असतात तेव्हा त्यांना भाव असतो. पण हा सजीव मनुष्य आहे ना, तो रस्त्यावर येतो ना तेव्हा त्याला कोणी विचारत सुद्धा नाही. म्हणून कुटुंब तेच पुढं जातं ज्याचा कुटुंब प्रमुख समजदार असतो, जो भक्तिमार्गामध्ये असतो. म्हणून कोणीतरी एकदम बरोबर म्हटलं आहे, पुस्तकातून शिकला ना तर झोपी येते आणि आयुष्यातून शिकला ना तर झोप उडत असते. म्हणून या आयुष्य आपल्याला शिकवत असतं आणि या आयुष्यामधून सुद्धा शिकलं पाहिजे. कारण रडणारे डोळे आहेत ना ते कधीही खोटं बोलत नाही. कारण अश्रू तेव्हाच येतात जेव्हा कोणी आपलं दुःख देत असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की माणसाला सगळ्यात दुःख कधी होतं बरं? म्हणून हा मनुष्य आहे ना, कोणीही जगाबरोबर लढू शकतो पण आपल्या लोकांबरोबर कधीच नाही. आणि जेव्हा आपल्या लोकांबरोबर जेव्हा लढायची सुरुवात होते ना तेव्हा तो जिंकून सुद्धा हारल्यासारखं होतं. म्हणून संस्कारांना खूप महत्त्व द्या. कारण ज्या घरामध्ये संस्कार आहेत ना ते घर कधीही गरीब असू शकत नाही, जरी पैसे त्यांच्याकडे नसतील. पण हे विचार आहेत ना, हे विचार दुसऱ्याचं आयुष्य आहेत ना ते संस्कारमय बनवतील, दुसऱ्याचं आयुष्य चेंज करून टाकतील. म्हणून एखादा मनुष्य शिकला म्हणून तो माणूस म्हणून बनत नाही, म्हणून तो चांगला माणूस म्हणून बनत नाही. कारण जो चांगला माणूस बनवण्यासाठी संस्कारच हवे असतात. म्हणून एका समजदार माणसाच्या या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्या. त्या कोणत्या बरं? एक समजदार व्यक्ती त्याच्यापेक्षा कमजोर माणसांना कधी कमी समजत नाही, नेहमी त्यांचा हात पकडून पुढे नेत असतो आणि तो स्वतःसुद्धा जात असतो. तो नेहमी त्याच्या चुका मान्य करतो, तो त्याच्या चुका तो सुधारायला सुरुवात करतो, परत त्या चुका तो कधीच करत नाही. समजदार व्यक्ती असतो ना तो नेहमी योग्य वेळी उत्तर देतो, बाकीच्या वेळी तो गप्प बसून राहतो. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे, जर मनुष्याला यशस्वी बनायचं असेल ना तर गप्प राहणं सर्वात मोठा उपाय आहे. जो मौन धारण करेल ना तो नक्कीच यशस्वी होईल आणि जो भांडण करत राहील ना तो यशस्वी कधीच होणार नाही. कारण नदीचं पाणी आहे ना ते गोड असतं कारण ती देत राहते. समुद्राचं पाणी खारट असतं कारण ते नेहमी घेत राहतं. म्हणजे आयुष्याचं त्याचप्रमाणे आहे ना, देत राहिलं ना तर सगळ्यांना गोड वाटेल, पण घेत राहिलं ना तर नक्कीच एक दिवस खारट बनाल. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे, एका माणसाजवळ लाखो फॉलोअर्स असतात, लाखो मित्र असतात, पण जेव्हा तो दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो ना तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर फक्त त्याचं कुटुंब उभं होतं. आणि स्वतःला वेळ द्या. कारण का? कारण एक जबाबदारी आहे ना, ही सुद्धा सांभाळायची आहे त्या कुटुंबासाठी. त्यासाठी तुम्हाला एक चांगलं आयुष्य पाहिजे तर सुरू करा तुमची मेहनत आणि काम सुरू करा. यशानं आश्चर्यचकित करा जगाला, भीती दाखवून नाही. नाहीतर एक दिवस असा येईल ना की स्वतःला दोष देण्याशिवाय बाकी काहीच शिल्लक राहणार नाही. कारण का? हे कलियुग आहे आणि कदर त्यांची नाही होत जे मनापासून नाती निभावतात. कदर तर त्यांची होते ते खूप जास्त देखावा करत असतात. बघा, कोणीतरी खरं म्हटलं आहे, प्रेमाची हवा असते ना आणि हॉस्पिटलचं औषध आहे, हे आयुष्य बदलून देतं. एकतर माणूस सुधारतो नाहीतर मनुष्य मरून जातो. म्हणून नशिबाला वाईट म्हणणाऱ्या लोकांनी कधी एक गरिबाजवळ बसून त्याला विचारा, तुझं आयुष्य कसं आहे? नक्कीच तुम्हाला उत्तर मिळेल. बोला त्यांच्याबरोबर ज्यांना तुमच्याबरोबर बोलायचं आहे. असंच कोणाच्याही मागे मागे फिरून स्वतःला अपमानित करणं चांगली गोष्ट नाही.
त्यामध्ये आपण सुद्धा अपमानित होतो, आपला कुटुंब सुद्धा अपमानित होतं. म्हणून विश्वास आहे ना, तो खूप छोटा शब्द आहे. वाचला तर 1 सेकंद लागतो आणि विचार जर केला ना तर 1 मिनिट लागेल. म्हणून समजून घेतला ना तर 1 दिवस लागेल आणि सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य लागू शकतं. पण मनुष्य आहे ना, जे बरोबर असून सुद्धा बरोबर नसतात, त्यांचं असणं कशाला आणि नातं फक्त नावापुरतं असेल तर रडणं कशाला बरं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जे बदलतं ना ते माझं नव्हतंच आणि जे माझं आहे ना ते कधीही बदलणार नाही. मग ते प्रेम असो किंवा विश्वास असो. म्हणून प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवा की जे बदलले गेलेले आहेत ना त्यांच्याकडे अजिबात त्यांच्याकडे बघूसुद्धा नका, त्यांच्याकडे विश्वास ठेवू नका. येणारा काळ आहे ना त्याच्यापेक्षा सुंदर तुम्हाला देणार आहे. ही भगवंतावर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनामधून जे गेलेलं आहे ना ते जाऊ द्या, त्याच्याकडे तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. त्याच्या मागे कानाडोळा करा, ते जाऊ द्या. येणारा काळ आहे ना तो तुम्हाला सर्वोत्कृष्ट बनवणार आहे. म्हणून रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द असतो ना, इतका विषारी असतो की तुमच्या 1000 चांगल्या बोलण्याला 1 मिनिटामध्ये नष्ट करत असतो. म्हणून राग येऊन देऊ नका. तुमच्या जीवनामध्ये अहंकार आणू नका. कारण जिथे भगवंताची भक्ती होते ना तिथे अहंकार कधीच येत नाही. कोणी आपलं माणूस सोडून गेलं ना तर काय करावं. कोणीतरी खूप सुंदर म्हटलं आहे, आपला माणूस कधी सोडून जात नाही आणि ते सोडून जातात ना ते कधीही आपले नसतात. म्हणून तुमच्या जीवनामध्ये एक कडू सत्य आहे, पण ते सत्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो तुम्हाला रडवू शकतो ना तो तुम्हाला विसरू सुद्धा शकतो. म्हणून आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला कोणी धोका दिलेला असेल, जर तुमचा विश्वासघात केलेला असेल ना तर एकच संधी द्या आणि त्या संधीचं जर सोनं तो करत असेल ना तर नक्कीच त्याला आपलंसं करा. आणि जर होत नसेल ना तर त्याच्या मागे मागे फिरू नका. यामुळे तुम्ही तुमचे महत्त्व कमी करत आहात. जो येणारा आहे ना तो नक्कीच आपल्यासाठी लगेच येऊन जाईल. कारण भगवद्गीतेमध्ये या संपूर्ण गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. आणि जिथे श्रीकृष्ण स्वारी असतात ना तिथे प्रेम आणि प्रेमच भरलेला असतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय रघुवीर समर्थ.